नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुहास गावडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील औसा किल्ला। हा किल्ला बहमनी राज्याचे वजीर मोहम्मद गव्हाण यांनी बांधला आहे। हा किल्ला व्यापारी मार्गावरचे मुख्य ठिकाण होते आणि या भागातील राजधानीचे ठिकाण होते। किल्ला आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतो। किल्ल्याची रचना भुईकोट स्वरूपाची आहे, ज्यामध्ये खंदक तसेच परकोट राणी महल, चांद बावडी पाणी महल, पंचधातूच्या तोफा या सर्व गोष्टी पाहायला मिळतात। चला तर मग पाहूया औसा किल्ला। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सुहास गावडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत औसा किल्ला। किल्ल्याला जाण्यासाठी पहिल्यांदा आपला छोटासा प्रवेशद्वार दिसतो, जो आपल्याला थेट खंदकापर्यंत घेऊन जातो। किल्ल्याची रचना ही खूप भुल्लभुलैया स्वरूपाची आहे। आता हे जे आपल्याला प्रवेशद्वार दिसत आहे, हे पहिले मुख्य प्रवेशद्वार नसून याच्या बाजूला दुसरे एक छोटे प्रवेशद्वार होते आणि तेथूनच किल्ल्याला एंट्री होती। पण आता हे प्रवेशद्वार जे आता आपल्याला मुख्य स्वरूपात वापरताना पाहायला मिळते। ह्या प्रवेशद्वाराच्या समोर पहिले लाकडी पूल असावा, जो खंदकातून होता। किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप भुलभुलैया रचना पाहायला मिळते। मुख्य किल्ल्यापर्यंत जाईपर्यंत आपल्याला 3 दरवाजे लागतात, त्यातला हा दुसरा दरवाजा। येथूनच आपण लेफ्ट साईडला पाहिले असता तो किल्ल्याचा पहिला मुख्य जुना दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो। येथूनच किल्ल्याचे पहिले मुख्य प्रवेशद्वार होते, जे आता बंद केलेले आहे। येथून समोर पुढे गेले असता आपल्याला मुख्य किल्ल्याची संरचना चालू होते। तुम्ही पाहू शकता समोर ह्या आपल्याला तोफा दिसत आहे आणि उजव्या बाजूला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे। ही खूप भक्कम स्वरूपाची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते। आदू, कुठं आलो आपण? आज आपण औसा किल्ल्याला आलो आहे। आपण हा 2 ते 3 वेळा पाहिला आहे ना किल्ला? हा खूपदा पाहिलेला आहे, म्हणून ह्या वेळेस आपल्याला गाईड घ्यायची पण जरूरत नाही। छान असा किल्ला आहे का नाही? खूप मोठा आहे पण। हो, हे बघ, हा पूर्ण चुन्याने बांधलाय का? हो, दगडामध्ये, पूर्ण दगड आणि चुनामध्ये बांधलेला किल्ला। आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहे औसा किल्ला पाहण्यासाठी। हे औसा किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार। इकडे जनानखाना म्हणून आहे। आता सध्याला गवत वाढल्यामुळं इकडे जाता येत नाही। वर्धन, मस्ती करू नको। ही माझी 2 पिल्ले, एक वर्धन, दुसरी आद्विका। आम्ही सर्व फॅमिली सोबत आज औसा किल्ला पाहायला आलेलो आहोत। चला तर मग आज जाऊन औसा किल्ला पाहूयात। हे आहे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, जिथून आतमध्ये आपण गेले असता आपल्याला ही राजदरबार पाहायला मिळतो। येथे पहिले न्याय निवाडा होत असावा। खूप भव्य अशी इमारत आहे, आजही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते। हे बाजूला बरं का, न्याय निवाड्यासाठी बसण्यासाठी राजाचं ठिकाण। न्याय निवाडा जर करताना जर एखाद्याला तोपर्यंत जर काय कैदेत ठेवायचं असेल तर ही साधी कैद, तात्पुरती स्वरूपाची कैद। कळलं का? गाईडचं पूर्ण ऐकून घ्या। वहिनी, मी प्रश्न विचारेन बघा तुम्हाला। ओके ओके ओके, हा, बरोबर? मला तर विचारलेले आहे, हा, आदू, हाय कुठे चालू आपण? आपण हा, आता आपण काय पाहिले आता सध्याला? आता हा, जिथे न्याय निवाडा व्हायचा ती रूम पाहिली, बरोबर? हा, आता आपण चाललेलो आहे किल्ल्याच्या तटबंदीवरती, तटबंदी बरोबर?
साईड साईड चला. चला. आता आपण किल्ल्याची तटबंदी पाहणार आहोत. सर्वांनी माझं नीट लक्ष देऊन ऐकायचं बरं का. हा. सध्याला पावसामुळे जरा बऱ्यापैकी गवत साचलं आहे का नाही. हे बघा बाजीराव भैया, हे पहिलं तोप बीप ठेवण्यासाठी का. बरोबर. हा चला. औसा शहराला ऐतिहासिक धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व आहे. औसा या शहराचे हिजरी 1014 मध्ये मलिक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते. अशी प्राचीन नोंद आपल्याला बदामीच्या चालुक्य राजा विजयादित्य यांच्या काळातील ताम्रपटात आपल्याला मिळते. ही किल्ल्यावरची तोफ. हा आपण जनानखाना पाहू शकता. आता ही किल्ल्याची तटबंदी. हा परकोट, त्याच्यानंतर बाजूला खंदक. पावसामुळे जरा गवत वाढलेलं आहे. पावसामुळे जरा जास्तच गवत झालं का बाजूला. गेल्या वेळेस चालतो उन्हाळ्यात कसला मस्त होता. आता इथं खाली आपल्याला चंद्राकार विहीर बघायला मिळते बरं का. हे बघा इथं खाली वहिनी, हे बघा ही चंद्राकार विहीर. कारण की तिला चंद्राचं बरोबर. चला गाइस फॉलो मी. हा काय आलंय, काय म्हणतो बहिणी. नाही नाही काय नाही काय नाही. मतलब मग फिरायचं अजून. आता आपण तटबंदीहून चाललेलो आहे. चला गाईज फॉलो मी. कुठे आमचे गाईज. आदू. प्राचीन काळापासून औसा किल्ल्याला भरपूर असे नावे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उच्छिव, औच्छ, असई, औसा असे अनेक नावे आपल्याला पाहायला मिळतात. औसा किल्ला हा भुईकोट स्वरूपाचा असून त्याचे क्षेत्रफळ एकूण 24 एकर 30 गुंठे आहे. किल्ल्याभोवती अनेक खंदक असून ते सध्याही चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतात. खंदकात अनेक विहिरी आहेत. त्याला लागून एक प्रवेशद्वार सुद्धा आहे. त्याला लोहबंदी दरवाजा असे म्हणतात. आता आपण तटबंदीवरून चाललेलो आहोत. किल्ल्यामध्ये भरपूर स्वरूपाच्या विहिरी आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्याच्या बाहेर सुद्धा विहिरी आहेत आणि आतमध्ये सुद्धा विहिरी आहेत. किल्ल्यात परीबावडी, कटोरा बावडी आणि चांद बावडी या 3 महत्वाच्या विहिरी आपल्याला पाहायला मिळतात. ही किल्ल्यामध्ये असलेली एक तुम्ही बावडी पाहू शकता, जिला मोठ सुद्धा जोडण्यासाठी सुविधा आपल्याला दिसते. आता सध्याला गवत वाढल्यामुळे आणि पावसाळ्यामुळे ही थोडीशी व्यवस्थित दिसत नाही, पण उन्हाळ्यामध्ये हा किल्ला आवर्जून पाहावा. किल्ल्यावर आपल्याला भरपूर अशा तोफा पाहायला मिळतात. त्यातली ही एक तोफ पाहू शकता, आजही सुस्थितीत आहे, जी एका बुरुजावर आपल्याला पाहायला मिळते. येथे सुद्धा तुम्ही एक समोर विहीर पाहू शकता.
नलू कसा वाटतो किल्ला? अरे कुठे गेली आहे नलू? अगं कसा वाटतोय किल्ला? हा? औसा किल्ल्याला ऐतिहासिक काळात राजकीय महत्व होते. या शहराचा यादवपूर्व काळापासून महत्व होते. इसवी सन 1357 मध्ये बहमनी सुलतानाने येथे आपली सत्ता स्थापन केली. या किल्ल्यावर पुढे बुरहान निजामशाही यांनी ताबा मिळवला होता. निजामशाही विरुद्ध आदिलशाही आणि मोगल यांच्यात 1635 मध्ये झालेल्या तहाच्या फरमानात औशाची नोंद आपल्याला पाहायला मिळते. मोगल बादशाह शहाजहान यांच्या खास आदेशाप्रमाणे हा किल्ला जिंकून घेण्यात आला होता. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती जुल्फिकार खान यांच्यात या भागामध्ये अनेक चकमक्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हैदराबादच्या निजामी संस्थानाकडून 1852 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला गहाण म्हणून आपल्याकडे घेतला होता. याची नोंद आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळी कर्नल मेडीज टेलर या ब्रिटिश कमिशनर म्हणून नळदुर्ग जिल्ह्याचा प्रमुख होता. इथली मठ परंपरा ही जुनी आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पूर्ण तटबंदीवरनं फिरून वापस परत त्याच मूळ ठिकाणी आलेलो आहोत. येथून आता किल्ल्याला खाली उतरण्यासाठी जागा आहे, जी आपल्याला राजदरबाराच्या ठिकाणी खाली घेऊन जाते. खूप सुंदर अशी वास्तू आहे. आपण जर लातूर शहरानजीक राहत असाल तर आवर्जून औसा किल्ला पाहायला या. आजही खूप सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पाहायला जाणार आहोत पाणी महल, जे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहेत. आणि त्याच्या बाजूला दारुगोळा कोठार. तिथं दारू कोठार आहे. दारुगोळा ह्याच्यामध्ये सगळं बारूद वगैरे आहे का. हे बारूद कोठार राहतो, लक्षात ठेव. किल्ल्यामधलं सगळा दारुगोळा या ठिकाणी राहायचा, जेणेकरून का तर इथं पाणी महल आहे, त्याच्या बाजूला थंड राहतं म्हणून हा दारुगोळा कोठार बघायला. इथून फक्त बघूया, ते बघू आपण जाऊ. आणि इथून इकडं पुढा पूर्ण राजवाडा, राज ना काही राज. हे बघा इकडनं. आता हे आपल्याला खाली उतरायची जागा. नाही नाही नाही, हे दारुगोळा कोठार. थांब ना, हे दारुगोळा कोठारला जायला वर रस्ता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा वरचा परिसर आपल्याला काहीच वाटत नाही, पण याच्या खाली अंडरग्राउंड 3 मजली पाणी महल आहे. लाईट लावते सर्व. या या सावकाश वहिनी. हे अंडरग्राउंड 3 मजले खाली, याच्यामध्ये पूर्ण पाणी असतंय. मी धरला तसं धरावं अजून. हा, इकडं खाली जायला पाणी महलला जायला हा रस्ता. चला मागा, चला बाळा. जर गरमी होत असेल उन्हाळ्यात तर त्या पाणी
अशा प्रकारे आपण पाणी महल पाहून पुन्हा वापस राजदरबार या ठिकाणी आलेलो आहोत. येथून आता आपण बाहेर पडणार आहोत. औसा किल्ला खूप चांगल्या सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतो. येथे भरपूर असे सत्तांतरण झालेले आपल्याला पाहायला मिळते. औसा किल्ला हा निजामांकडे असल्यामुळे या ठिकाणी निजामशाहीमध्ये कुठल्याही प्रकारचे युद्ध झालेले नाही किंवा युद्ध जरी झाले असले तरी कमी प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे या किल्ल्याची कुठलीही पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. जसे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही किल्ले पाहतो, कारण आक्रमण जास्त हे पश्चिम महाराष्ट्रात झाल्यामुळे तिकडचे गडकिल्ले हे आपल्याला बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतात. पण मराठवाड्यामधील मोस्ट ऑफ किल्ले हे निजामशाहीकडे असल्यामुळे या ठिकाणी युद्ध झालेले आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे मराठवाडा साईडचे बहुतांश जे भुईकोट किल्ले आहे हे आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपला सुहास गावडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये अजून एखादा प्रेक्षणीय स्थळ किंवा ऐतिहासिक स्थळ घेऊन.